छत्रपती महाराजांचा विजय असो. In Maharashtra, Chhatrapati Shivaji Maharaj established his own kingdom in 1674 and proclaimed the independence of Marathas and the kingdom of Sarbhum. Shivaji Maharaj assumed the title of Chhatrapati on the occasion of this ceremony, which brought consciousness to the Marathi people who were deprived of children. They had 7 childs in all the fields of the states without anyone controlling them. Now we'll be seeing an act on Ashtapradhan Mandal. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जून 1674 मध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसांना चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. शिवाजी महाराज हे सर्व सत्ताधारी होते. त्यांच्यावर कोणाचीही नियंत्रण नव्हते. राजांच्या सर्व क्षेत्रात त्यांची सत्ता होती. न्यायदानाचे शास्त्र हे शिवछत्रपतीकडेच होते. याच प्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान ही पद्धती वापरली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली. अष्टप्रधान मंडळाला धार्मिक स्वरूप देण्याचे ठरवले. राज्याभिषेकाच्या वेळी सभागृहात हातात सुवर्ण कलश घेतलेले 8 प्रधान 8ही दिशेला उभे होते. मोरोपंत त्रिंबक पिंगळे मंत्रिमंडळातील हे पंतप्रधान, प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर पंतप्रधान म्हणजेच मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांचाच अधिकार चालत असे. स्वराज्याची देखरेख पाहणे व महाराजांचा गैरहजेरीत स्वराज्याचा राज्यकारभार पंतप्रधानांनाच सांभाळावा लागत असे. पंत अमात्य मजुमदार रामचंद्र निळकंठ हे स्वराज्यात महत्वाचे मंत्री होते. स्वराज्यातील सर्व महाल परगण्यांचे एकूण जमा खर्च त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे काम रामचंद्र निळकंठ यांचे होते. तसेच ते लिहून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत सचिव सुरनीस अण्णाजी दत्तो पत्रव्यवहार कामकाज सांभाळले. महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्र पाठवणे व स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळायचे कामही अण्णाजी दत्तोंचे होते. तसेच महसुलाच्या व्यवहाराकडेही लक्ष ठेवावे लागत असे. मंत्री वाकनीस दत्ताजी पंत त्रिंबक यांच्याकडे आमच्या खासगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक रक्षणाकडे लक्ष पुरवणे, खाजगी व कौटुंबिक आमंत्रणे करणे ही कामे दत्ताजी पंत त्रिंबकांना करावी लागत असे. सेनापती सरनोबत नेतोजी पालकर स्वराज्याची घोडदळ व पायदळ या दोन्ही विभागांचे प्रमुख म्हणजेच सेनापती. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापती म्हणजेच नेतोजी पालकर यांचीच हुकूमत चालत असे. सेनापती नेतोजी पालकर हे अतिशय शूर आणि धोरणी होते. त्यांचे विचार व रणनीती महाराजांसारखीच होती, म्हणून त्यांना प्रतिशिवाजी सुद्धा म्हटले जायचे. पंत सुमंत दबीर रामचंद्र त्रिंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. स्वराज्याचे परराष्ट्रीय मंत्री परराष्ट्रांना खलिते पाठवणे, परराष्ट्रातून खलिते घेणे, परराष्ट्रात संबंधित नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ले देणे. न्यायाधीश निराजितरावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते.
दिवाणी व फौजदारी या दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्याय निवाडा करून रयतेला न्याय देणे. पंडितराव ध्यानाध्यक्ष सद्र मुहतासिब मोरेश्वर पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते. दान धर्म करणे, पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्यांबाबत सल्ला देणे. मंत्र्यांची नेमणूक करताना अत्यंत दक्षता घेतली गेली. व्यक्तींचे गुणदोष पाहूनच नेमण्या झाल्या. एखाद्या मंत्र्याच्या पश्चात त्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना या पदास लायक नसतानाही केवळ मंत्र्यांची मुले म्हणून हे पद देण्यास सक्त मनाई होती. अशा प्रकारे राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती झाली आणि आमच्या पश्चातही याच अष्टप्रधानांनी या शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन व बलिदान देऊन स्वराज्याचे संरक्षण केले आणि म्हणूनच स्वराज्याची घोडदळ सांभाळताना आम्ही निर्धास्त राहिलो. आणि याचमुळे स्वराज्यात अष्टप्रधान मंडळ महत्त्वाचे राहिले.